ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग जास्तच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो सायलीची काळजी अर्जुन घेत असतो. तो तिला म्हणत असतो की जास्त त्रास तर होत नाही आहे ना, जास्त पाय झोंबत तर नाही आहे ना. त्यावर आता इकडे चैतन्य त्यांचा रोमांस बघत म्हणत असतो की चला बाबा, आपल्याला आता इथून जावं लागेल, तुम्ही आता बघा काय करायचं आहे ते. आणि असं बोलूनच चाललेलाच असतो. तेच आता सायलीने थांबवलेलं असतं. सायली आता म्हणत असते की जरा थांबा ना चैतन्य भाऊजी, ते काय झालं, तुम्ही गेला होतात ना लॅबमध्ये, काही पुरावे हाती लागले का. आणि मग त्याच वेळेला जे काही पुरावे हाती लागलेले असतात अर्जुनचे, तेच दाखवत असतो अर्जुन. आणि अर्जुन म्हणत असतो की हे बघ, हे एवढे पुरावे हाती लागलेले आहेत, तू बघू शकतेस. आणि हे खरं तर जी सगळी स्टोरी असते, त्या डस्टबिनमध्ये ते हे गेलेले असतात DNA सॅम्पल्स, आणि या सगळ्याबद्दल अर्जुन जो आहे ते सांगू लागतो. पण त्यातच आता त्यांचं संभाषणसुद्धा सुरू होतं. म्हणजे आता त्यांचं डिस्कशन सुरू होतं की जर आपल्याला हा पुरावा तर हाती लागलेला आहे, ही सॅम्पलसुद्धा, पण आपण खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचायचं तरी कसं. मग खरी तन्वी जिवंतसुद्धा असू शकते का, हा मोठा प्रश्न चैतन्याचा असतो. कारण जर नागराजने खोट्या तन्वीला उभं केलं आहे, तर खऱ्या तन्वीला ती लोक संपवू सुद्धा शकतात. कारण त्यांना पैसे हवेत तर ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ही गोष्टसुद्धा आता बरोबरच चैतन्याला माहिती असते, आणि चैतन्य याबद्दल बोलूनही दाखवतो. त्याच वेळेला आता सायली ही चैतन्याला म्हणत असते की चैतन्य भाऊजी, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण अर्जुन म्हणतो की एखाद्या मेलेल्या व्यक्तीचे आपण DNA रिपोर्ट्स कसे काय करू शकतो. मग दुसरीकडे मात्र आता चैतन्य अर्जुनला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगत असतो की बघ, जर एखाद्या माणसाला आपण मारून टाकलं तर त्याच्या आधी तर आपण त्याचे जे काही सॅम्पल्स आहे ते आपल्याकडे कलेक्ट करू शकतो ना. दुसरीकडे सचिन आता अस्मिताचा बँक अकाउंट बघण्यासाठी म्हणून बँकेत गेलेला असतो. आणि बँकेत गेलेला असताना आता तो चौकशी करू लागतो. जरा प्रॉब्लेम झाला आहे, जरा तुम्ही चेक करता का, माझं अकाउंट फ्रीज झालं आहे, म्हणजे मी काहीच पैसे वगैरे काढू शकत नाही आहे, असं तो अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जाऊन सांगत असतो. मग आता पासबुक चेक केल्यानंतर कळतं की हे तर बुक जे आहे ते अस्मिता सुभेदार यांचं आहे. अस्मिता सुभेदार यांचे तर खूप मोठे आमच्याकडे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत, आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. तुम्ही एकदा मॅनेजरशी बोला ना, कारण सुभेदारांचे आमच्याकडे खूप चांगले कामकाज चालतं, आणि त्यामुळे तुम्ही जर मॅनेजरशी बोलात तर तुम्हाला या सगळ्यामध्ये नक्कीच फायदा मिळू शकतो, असंही सांगितलेलं असतं. त्यामुळे आता तो मॅनेजरशी बोलायचं ठरवतो. नंतर तो दुसऱ्या कॅबिनमध्ये जात असतो. तर दुसरीकडे चैतन्य हा देखील अर्जुनशी बोलत असतो आणि म्हणत असतो की बघ, पण मला असं वाटतं ना की या लोकांनी खऱ्या तन्वीला नसेल मारलं, कारण या लोकांना ना खरा सूत्रधारसुद्धा शोधून काढायचा आहे ना. म्हणजे जर तन्वीला मारलं तर इमर्जन्सी DNA रिपोर्ट मॅच करायला त्यांना तर काही ना काही तर लागूच शकतं ना त्या व्यक्तीचं. मग ते लोक कसे काय मारून टाकतील. नाही, काहीतरी गैरसमज होतोय, असं काही झालेलं नसणार आहे, पण या सगळ्याच्या खोलाशी तर जावं लागणार आहे. मग जर खरी तन्वी जिवंत असेल तर तिला शोधायला हवं, पण ते कसं हे आपण आपल्या पद्धतीने बघायला हवं. कारण जर खऱ्या तन्वीपर्यंत आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर ही जी प्रिया आहे ना, ती कुठच्याही थराला जाऊ शकते. म्हणजेच त्या समोरच्या व्यक्तीला मारायला सुद्धा ती मागे पुढे बघणार नाही. म्हणजेच खऱ्या तन्वीला संपवण्यामध्ये सुद्धा तिचा हात असू शकतो, असं देखील आता इकडे विषय सुरू असतो. सायली म्हणत असते की जर ना प्रियाला आपल्या मनासारखं जर काही हवं असेल ना, तर त्यासाठी ना ती कुठच्याही थराला जाते, त्यात काही वाद नाही. म्हणजे ती जेव्हा हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा अर्जुनलाही आता सायलीचं बोलणं पटत असतं. पण आता त्यांचं ठरतं की त्यांच्याकडे जे काही आहेत पुरावे जे मिळाले आहेत ते आता त्यांनी नीट ठेवायचं, असं आता ठरवलेलं असतं. आणि यासाठी त्यांनी आता ते सॅम्पलला व्यवस्थितमध्ये कपाटात ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की मला आता अजून एक पुरावा सापडला आहे, तो म्हणजे कोणता. मग आता तो नेकलेस तो बाहेर काढून दाखवतो. हा प्रियाचा नेकलेस आहे. आता हा नेकलेस आहे ना, खाली जाऊन सगळ्यांनाच दाखवतो आणि बघतो ती तेव्हा काय बोलते ते. त्यावर मात्र आता काहीच करू नका, आता तर घरात कोणीही नाही आहे, त्यापेक्षा रात्री आपण डायनिंग टेबलवर एकत्र बसणार ना, तेव्हाच हा विषय मांडायचा. म्हणजे कसं, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या अगदी सोयीनुसार भेटतील, आणि तिथे अश्विन भाऊजीसुद्धा असतील, आणि त्याचसोबत प्रताप म्हणजे बाबासुद्धा असतील. म्हणूनच आपण हे सगळं काही ना डायनिंग टेबलवर रात्री बोलतानाच विषय घेऊया, असंही आता ठरलेलं असतं. तर प्रताप ना इथे आता बँकेमध्ये त्या मॅनेजरशी बोलत असतात. तर मॅनेजर प्रताप यांना सांगत असतो की बरं झालं वेळीच तुम्हाला
सांगितलं, पण तसंही ना त्या अकाउंटवर खूप जास्त मोठमोठे ट्रान्झॅक्शन होत होते. त्यामुळे आम्ही ते अकाउंट फ्रीज तर करणारच होतो. कारण आहे ना त्या अकाउंटवर इतके मोठमोठे ट्रान्झॅक्शन झाले आहेत ना गेल्या काही दिवसांमध्ये, असंही आता सांगितलं जातं. पण एवढे मोठे ट्रान्झॅक्शन नेमके झालेत कसले, हा मोठा प्रश्न असतो. मग थांब, तुला मी स्टेटमेंट दाखवतो, असं बोलूनच ना आता तो मॅनेजर त्याच्याकडे असलेली स्टेटमेंट दाखवू लागतो. आणि ते स्टेटमेंट बघून ना आता मात्र काहीच कळत नसतं की हे काय आहे नेमकं. आणि ते स्टेटमेंट बघितल्यानंतर पायाखालची जमीनच प्रताप यांची सरकते. कारण त्या स्टेटमेंटमध्ये 5 लाख, 3 लाख, 4 लाख एवढं काही ट्रान्झॅक्शन झालेलं असतं. आणि हे ट्रान्झॅक्शन मुळात आहे ना या सचिनने केलेले असतात. मग इकडे सचिन जो आहे तो मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जात असतानाच इकडे आता तो प्रताप यांना त्यांच्याशी बोलताना बघतो. मग लगेच ना मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू करतो. कारण त्याला आता पुरावा जो इथे अस्मिताला जाऊन द्यायचा असतो, अस्मिताला भडकवायचं असतं आणि प्रताप आणि त्याचसोबत त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण करायचं काम आता सचिनचं असतं. आणि त्यामुळे सचिन ना आता हा व्हिडिओ बनवतो आणि म्हणत असतो की आता अस्मिताला हा व्हिडिओ दाखवतो. मग त्यावेळेला अस्मिता बघू ना या व्हिडिओचं काय करते ते. मला ना खरं तर ना या सगळ्याची मजाच येणार आहे. दुसरीकडे जोपर्यंत ॲक्टिव्ह करायला सांगत नाही ना तोपर्यंत हे अकाउंट असंच बंद राहू दे, असं देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे प्रतापही विचार करत बोलत असतात. दुसरीकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते की आपण जे काही करतोय ते व्यवस्थित करायला हवं. कारण प्रिया जी आहे ना ती पक्की पोचलेली आहे. तिला जर एखादी गोष्ट हवी असेल ना तर ती मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. आपण हे ना एक काम करूया, आज सगळ्यांसमोर नेकलेसचं हे सत्य आणूया. तेव्हा बघा ना तिच्या चेहऱ्यावरचे रंग कसे उडालेले असतील, तिला बोलताही येणार नाही एवढी वाईट अवस्था तिची झालेली असेल. बघाच तुम्ही. मग आता चला ना आपल्याला खाली जायला हवं. आणि आता सायलीला तो तमाशा बघण्याची खूप जास्त इंटरेस्टिंग आवड जी आहे ती निर्माण झालेली असते. आणि म्हणूनच ना ती आता प्रयत्न करत असते. मग त्याच वेळेला आता अर्जुन तिला सावरत असतो आणि अर्जुन तिला म्हणत असतो की सायली तुझ्या पायाला लागलं आहे, त्यामुळे तुला आता रूममध्ये बसूनच आराम करावा लागेल, कुठेही तुला हलता येणार नाही, तू इथेच थांब, असं बोलून आता थांबवलं जात असतं. पण ती म्हणते की ते रूममध्ये बसून ना खूप जास्त बोर व्हायला झालं आहे, एंटरटेनमेंट तर काहीच नाही. मग आता तो म्हणतो की तुला एंटरटेनमेंट हवं आहे का, थांब मी तुला देतो एंटरटेनमेंट. आणि स्वतःच आता गाणं लावून नाचायला लागतो. मग सायली हे सगळं बघते आणि सायली म्हणते की काय करताय काय तुम्ही नेमकं. मग आता अर्जुन म्हणतो की तुला काहीतरी एंटरटेनमेंट हवं होतं ना, सो म्हणूनच मी तुला नाचून दाखवतोय, बघ बघ कसं वाटतंय ते, जमतंय ना मला, असं बोलून आता तो तिची मजा घेत असतो आणि तिला ना आता नाचून दाखवतो. मग नाचून दाखवल्यावर तिलासुद्धा एकदम भारी वाटतं आणि ती खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की जर तुम्ही मला असंच हसून खेळून दाखवणार असाल ना तर तुम्हाला सांगू का, मी रूममध्ये बसून आराम करायलासुद्धा तयार आहे. खरंच ना यात काही वेगळीच मजा आहे, असं देखील आता ती बोलत असते. दुसरीकडे आता पाहिला गेलं खाली जायची खूप जास्त घाई झालेली असते आणि यासाठी सायली जी आहे ती आता प्रयत्न करत असते. सायली म्हणत असते की बघा ना आपण जेव्हा खाली जाऊ आणि हे सगळं काही दाखवू तेव्हा घरातले सुद्धा कसे रिॲक्ट करतील ना, तोपर्यंत खालून आवाज येतो की चला सायली अर्जुन जेवण तयार आहे. मग काय, सायली अर्जुनला जेवण तयार आहे हे सांगितल्यानंतर तेही लगेच खाली जायला निघतात. दुसरीकडे आता सगळ्यांसाठी ना आता एवढं सगळं करून वैतागून प्रिया गेलेली असते. ती म्हणत असते की ह्यांना काय जातं आहे आयत्यावर बसायला, एवढी मेहनत मी घेतली आहे ना की ह्यांना काय माहिती, असं बोलूनच ना ती आता वैतागत असते. मुळात आहे ना तिला भूकही खूप जास्त लागलेली असते आणि म्हणूनच ती सगळ्यांचीच वाट बघत असते. तर इकडे अर्जुनने सायलीला उचलून घेतच आणलेलं असतं आणि अर्जुन आता सायलीला म्हणतो की मी तुला आता खाली वगैरे बसू देणार नाही आहे, थांब, तुला बिलकुलही पाय ठेवायची परवानगी नाही, असंही आता तो तिला सांगत असतो. त्यावर सायली म्हणते की ऐका ना मला आता बरं वाटतंय. त्याच वेळेला कल्पना म्हणत असते की बरोबर आहे ग त्याचं, तो तुझी काळजी करतोय, तीसुद्धा चांगल्यासाठीच ना, आणि तो जे काही बोलतोय ते ऐकून घे ना,
असंही आता ती म्हणत असते. कल्पनाला आता सायली सांगत असते की आई, मला आता बरं वाटतंय, माझा पाय बरा आहे, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता थोडंफार का होईना इकडे बरं वाटत असतं. मग सायली आता बोलत असते की मी तुमचा आधार घेऊन चालू शकते, मला खाली सोडवा. मग अर्जुनने आता तिला खाली सोडलेलं असतं आणि ती त्याचा आधार घेत डायनिंग टेबलवर जाऊन बसते. डायनिंग टेबलजवळ जेव्हा ती आता जाऊन बसते ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन समोर असलेल्या प्रियाकडे बघूनच म्हणत असतो की मला ना जरा बोलायचं होतं. मग इकडे प्रियाला भूक लागलेली असते, पण आता ह्याला काय बोलायचं आहे हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळीजण आता पाहत राहतात आणि विचारतात की काय बोलायचं आहे नेमकं. त्याच वेळेला अर्जुन आपल्या खिशातनं तो नेकलेस बाहेर काढतो आणि दाखवू लागतो. तो नेकलेस जसा तो बाहेर काढून दाखवतो ना, तेव्हा आता प्रियाच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. तर आता हा नेकलेस तुझाच आहे ना तर मी, असंही विचारलं जातं. त्यावरती म्हणते की नाही, माझा हा नेकलेस नाही आहे, असं खोटं कारण ती आता देऊ लागते. त्याच वेळेला मग हा नेकलेस तुझाच आहे हे माहिती आहे मला. मग त्यावर कल्पनासुद्धा तो नेकलेस बघते. कल्पना म्हणत असते की हो, हा नेकलेस तोच आहे जो पूर्णा आजीने हिला दिला होता. मग हा नेकलेस तुला कसा भेटला रे अर्जुन, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला आता अर्जुनला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन सांगतो की हा नेकलेस ना मला एका लॅब असिस्टंटने दिला आहे. ही गोष्ट कळल्यानंतर इकडे अश्विन म्हणतो, पण हा नेकलेस लॅब असिस्टंटपर्यंत पोचला तरी कसा? मेन म्हणजे या सगळ्यामध्ये काय आहे तरी काय नेमकं समजेल का? आणि म्हणूनच ना आता विचारलं जातं. प्रिया गोंधळलेली असते, पण प्रियाला सुद्धा आता सगळ्यांना सांगणं तर गरजेचंच असतं. त्यामुळे प्रियाला तोंड तर उघडावं लागणार असतं आणि त्यामुळे ना प्रिया आता थोडी टेन्शनमध्ये येत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता अस्मिताचे कान भरायचा प्रयत्न करतो. म्हणजेच आता तो आल्यानंतर अस्मिताला म्हणत असतो की अस्मिता, मला जरा तुझ्यासोबत बोलायचं आहे. अस्मिता म्हणते की काय झालं आहे, बोल ना. मग आता अस्मिताला तो सांगत असतो की तुला एक गोष्ट सांगतो की तुला असं वाटत आहे ना की घरातले सगळीजणं तुझं अकाउंट चालू करून देतील, तर हा तुझा भ्रम आहे. कारण घरातल्या कोणालाही तुझी काहीच काळजी नाही आहे. तू असं का म्हणतोयस? मग मी तुला म्हटलं नव्हतं का मी अकाउंट बघायला जातो, त्यावेळेला मी बँकेत अकाउंटचं काम करण्यासाठी गेलो होतो. तिथे मला तुझे बाबा दिसले, ते ऑलरेडी तिथेच होते. मग ते तिथे काय करत होते हा मोठा प्रश्न पडलेला असतो. अगं, ते मला तरी कसं काय माहिती असेल की ते तिथे काय करत असतील, पण बघ नक्कीच मला सांग एक गोष्ट की ते तिथे गेले असतील, ते तेच काम करायला गेले असतील ना की तुझं अकाउंट चालू व्हायला नाही पाहिजे यासाठी. कारण मला तर चांगलंच आठवतं आहे की त्यांनी तुला फोनवर सांगितलं होतं की त्यांचं मॅनेजरसोबत बोलणं झालं आहे, मग त्यांना गरजच नव्हती ना तिथे जायची. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता प्रियावर आरोप होत असतात आणि प्रियाला आता नेकलेसबद्दल जाब विचारला जातो. लॅब असिस्टंटपर्यंत तो नेकलेस पोचला तरी कसा हेही विचारलं जातं. त्याच वेळेला आता ती सांगत असते की खरं तर ना माझी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिला पैशांची गरज होती, म्हणूनच मी हा नेकलेस घेऊन गेले होते, असंही आता सांगितलं जातं. मग नेकलेस कसा लॅब असिस्टंटपर्यंत पोचला? आणि मी घेऊन गेले होते, पण माझ्या त्या नेकलेसची चोरी झाली आणि नेकलेसची चोरी झाल्यामुळेच ना तो नेकलेस कोणी घेतला हे कळलं नाही. पण बरं झालं एकंदरीत तो नेकलेस घरी तर आला. पण दुसरीकडे आता अश्विन भडकलेला असतो. अश्विन म्हणतो, पण हा नेकलेस तू घरातनं घेऊन गेलीस त्यावेळेला तू मला तरी कुठे सांगितलंस गं? मलाही याबद्दल काहीच बोलली नाहीस, असं का? त्यावर आता प्रियाला काय बोलावं समजत नसतं. सगळीकडनं आता एकदमच बाजू पडती झालेली असते. मग ती म्हणते की मी तुझ्याकडे पैसे मागितले होते अश्विन, पण तू खूप जास्त घाईत होतास, त्यामुळे तू काही मला पैसे वगैरे दिलेस नाही. मग दुसरीकडे आता ते सगळं ठीक आहे, पण मला सांग हा नेकलेस वगैरे घेऊन जाईपर्यंत एवढी काय वेळ आलेली होती? अरे खूप जास्त इमर्जन्सी होती आणि तिला पैसे द्यायचे होते आणि म्हणूनच मग मी विचार केला की जाऊ दे, तू बिझी असशील म्हणून तुझ्याकडे काय सारखे पैसे मागणार, म्हणूनच मी नेकलेस घेऊन गेले होते. पहिल्यांदा इकडे आधी ती मानायला तयार नसते की हा नेकलेस तिचाच आहे म्हणून, पण अर्जुनने आता तिला स्पष्ट आणि सरळ सांगितलेलं असतं की मी सगळी इन्क्वायरी केली आणि तिथून मला कळलेलं आहे की हा नेकलेस खरं तर पूर्णाची तिच्या नाचवण्यासाठी बनवला घेतलेला होता आणि हा तोच नेकलेस आहे. मग आता तिने फिरवलेलं असतं की हा नेकलेस ना चोरला गेला
झालेला असू शकतो, पण अर्जुन म्हणतो की जे काही आहे तो चोरला गेला आहे की खरंच तो तिथे कसा आला याबद्दल समजू शकतं, माहिती पडू शकतं आणि त्याचसाठी ना थांब मी तुला सांगतो. आणि असं बोलून ना आता अर्जुन जो आहे तो म्हणू लागतो की त्या लॅबमध्ये तर CCTV फुटेज तर असतीलच ना, त्या CCTVच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं की हा नेकलेस जो आहे तो नेमका कुठे पडला होता आणि कोणी कोणाला दिला होता ते. मग आता प्रियाचं सगळं भांडं फुटणार असतं आणि त्यामुळेच ना प्रियाला कळत नसतं की काय रिॲक्ट आता सचिन अस्मिताचे कान भरायचा प्रयत्न करू लागतो. म्हणजेच तो आता अस्मिताला म्हणत असतो की अस्मिता तू समजून घेतेस का? बघ तुला सांगतो, खरं तर ना तुझे बाबा तिथे जायची त्यांना गरजच नव्हती, पण तरीसुद्धा ते तिथे गेले. पण तुला एक गोष्ट कळते का, ते जेव्हा तिथे गेले तेव्हा तू एक गोष्ट लक्षात ठेव, नक्कीच ना ते तुझं कधी एकदा हे अकाउंट बंद होतं आहे यासाठी गेले असणार आहेत आणि त्याचसाठी त्यांनी तिथे जाऊन काहीतरी सांगितलं असणार आहे. तुझं अकाउंट अजून चालू नाही झालं. अरे पण असं कसं म्हणू शकतोस तू? बाबा माझं अकाउंट चालू करण्यासाठीच तर गेले असतील ना. अस्मिता जर चालू करण्यासाठी अकाउंट गेले असते तर आतापर्यंत तुझं अकाउंट सुरू झालं नसतं का? आतापर्यंत आपण ट्रान्झॅक्शनसुद्धा करू शकलो असतो, पण तसं काहीच झालेलं नाही आहे. तुझा ना तुझ्या घरच्यांवर खूप जास्त विश्वास आहे, पण मला खात्री आहे की तुझ्या बाबांनी मुद्दामूनच हे अकाउंट बंद केलेलं आहे. मग तू या संदर्भात तुझ्या बाबांशी बोलणार नाही आहेस का? म्हणजे तुला तुझ्या पैशांवर स्वतंत्रच नाहीच आहे का? असं बोलून तो आता तिला भडकवत असतो. त्यावर मात्र आता सचिनला अस्मिता सांगत असते की तू जे काही बोलतोयस ते परफेक्ट आहे, पण यातून सुद्धा मी बोलेन, मी बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करेन असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ही सगळं काही बोलते ना तेव्हा कुठे जाऊन सचिनला बरं वाटतं. इकडे आता प्रिया आपलं कसं सगळं काही बरोबर आहे हे समजवायचा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच वेळेला ना सरळ सांगितलेलं असतं की तू तुझ्या कोणत्या तरी मैत्रिणीला दिले आहेस ना हे दागिने, तुझी मैत्रीण कोण होती ते तर मला सांग. आणि असं बोलून ना आता मात्र सरळ सरळ सांगितलेलं असतं की तुझ्या मैत्रिणीला फोन लाव. पण मी आता कसा काय फोन लावू शकतो, कारण ती आता हॉस्पिटलमध्ये आहे असंही मुद्दामून ती आता म्हणत असते. पण जाऊ दे, CCTV फुटेजचा राहिला प्रश्न तर तो मिळू शकतो, कारण CCTV फुटेज तर ऑलरेडी असतातच की त्या लॅबमध्ये. पण आता मुद्दामून ठसका लागायचं नाटक प्रिया करत असते, कारण तिला माहिती आहे की तिचं आता पितळ उघडं पडणार आहे आणि तिचं पितळ उघडं पडू नये असंच तिला वाटत असतं. म्हणूनच ती अश्विनसमोर आता नाटक करायला लागते. मग आता अश्विनसमोर ती जेव्हा नाटक करते ना तेव्हा आता तिला माहिती झालेलं असतं की जर तो असिस्टंट म्हणजे लॅब असिस्टंटने ह्याला नेकलेस दिला असेल तर DNA रिपोर्टसुद्धा ह्यांच्या हाती लागतीलच. म्हणजे आता माझं काही खरं नाही हे सुद्धा आता तिच्या लक्षात आलेलं असतं आणि यासाठी तिचे प्रयत्न आता मुद्दामून सुरू असतात. आणि ती आता विचार करत असते आणि म्हणू लागते की काही झालं ना तरीसुद्धा मला आता या सगळ्या गोष्टींपासून व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावे लागतील. म्हणूनच खोकायचं नाटक करते जेणेकरून अश्विनचं लक्ष तिच्याकडे केंद्रित जायला हवं आणि यासाठी तिचे काही ना काही पराक्रम सुरू असतात. पण जेव्हा अर्जुनने आणि सायलीने तिचे आता उलटी परीक्षा घेतलेली असते ना तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रंग अक्षरशः उडून गेलेले असतात आणि त्यामुळेच ना ती इकडे तिकडे पाहत असते. तर दुसरीकडे सायलीचं आणि अर्जुनचं लक्ष असतं. अर्जुन आणि सायली या सगळ्याबद्दल डिस्कस करत असतात, कारण त्यांना आता माहिती झालेलं असतं की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या भयंकर गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या होत्या आणि त्या सगळ्यामध्ये ना पाहण्यासारखं जे होतं ते म्हणजे प्रियाचं तोंड. प्रियाने जे काही चेहऱ्याचा नक्षा बदललेला होता ना त्यामुळेच आता त्यांना खूपच जास्त हसू येत होतं आणि त्याच गोष्टीचा आता इथे विचार सुरू होता. सायली म्हणत असते की आपण बघितलं ना, ती आता जर तिला काही हवं असेल ना तर ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. इकडे आता प्रिया अश्विन झोपल्यानंतर आता कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते त्या असिस्टंटवाल्याला, म्हणजेच तो लॅब असिस्टंट जो आहे ना त्याला ती फोन करत असते, पण तो काही आता त्याचे कॉल रिसीव्ह करत नसतो. ती विचार करते की या मूर्ख माणसाला एवढा नेकलेस दिला होता तरीसुद्धा पचकलाच का हा? आता काय करू? ह्यांच्या हाती जर DNA टेस्ट लागले, DNA रिपोर्ट्स लागले तर काय करायचं हे आता कळत नसतं. पण माझी तर आता दिवस भरल्याची वेळ आलेली आहे असंही कुठेतरी मनातून वाटत असतं. पण तिला आता
तन्वी म्हणून जे काही सुख एवढ्या वर्षांमध्ये आता लाभलेलं होतं ते तिला आता असं सोडून जायचं नव्हतं आणि यासाठी तिची आता खूप जास्त हजामत सुरू असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा मला आता लढायला हवं. दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली बसलेली असताना अर्जुन तिला आता चहा बिस्किटसुद्धा भरवत असतो. त्यावर सायली त्याला म्हणत असते की अहो काय करताय तुम्ही, हे माझ्या पायाला लागले, हाताला नाही, मी खाऊ शकते, असंही आता ती म्हणत असते. आणि मग काय, इकडे आता जर नवरा आपल्यावर प्रेम करतोय, आपल्याला समजून घेतोय तर ऐकून घ्यावं, समजून घ्यावं. काय हो डॅडी? मग आता प्रतापही म्हणतात की हो अगदी 100%. मग आता इथे कल्पना म्हणते की हे फक्त बोलायला 100%, कृतीत तर काही आणायचंच नाही. दुसरीकडे आता अस्मिता आलेली असते आणि अस्मिता तिथे आल्यानंतर बोलत असते की मला ना जरा बोलायचं होतं. अस्मिताला असं अचानक आलेलं बघून प्रतापसुद्धा म्हणतात की बोल ना अस्मिता, काय झालं आहे, कशाला एवढा रागराग करतेस, कसला एवढा विषय आहे. त्यावर अस्मिता म्हणत असते की माझ्या बँकेचं काय झालं. मग आता ती डायरेक्टच मोबाईलमधला तो फोटो व्हिडिओ दाखवू लागते आणि म्हणत असते की हे सगळं काय आहे ते सांगा मला. मग त्यावेळेला आता लगेचच इकडे प्रताप ओरडतात आणि म्हणतात की नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे, तुझं अकाउंट चालू होत नाही हाच प्रॉब्लेम आहे ना. मग मी बँकेत कशाला जाईन याच्याशी काय घेणं देणं, कारण त्या बँकेत ना माझे बरेच मोठमोठे व्यवहार चालतात आणि सगळे काही व्यवहार त्या बँकेतूनच होत असतात. त्यामुळे बँकेत ये जा माझं असतं आणि तुझं काही काम आहे ते तरी मला निदान सांग, म्हणजे मला या सगळ्या गोष्टी कळतील. मग आता तेव्हा मात्र ती म्हणत असते की तुम्हाला मी सांगितलं होतं की माझं अकाउंट कधीपर्यंत तुम्ही चालू करून देणार आहात, पण तुम्ही अजूनही माझं अकाउंट काही चालू करून दिलेलं नाही आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे. तुम्ही जर बँक मॅनेजरला जाऊन भेटताय तर मग अकाउंट आत्तापर्यंत चालू व्हायला हवं होतं, असं देखील आता ती म्हणत असते. तेव्हा आता प्रताप ही अस्मितावर चिडतात आणि अस्मिताला म्हणतात की मुळात हा फोटो तुझ्याकडे आलाच कुठून, आणि तुला राहिली गोष्ट सांगतो की मी बँकेत जात असतो कारण माझे सगळे व्यवहार त्यामुळे मी बँकेत ये जा करत असतो. पण तू एवढी पॅनिक होऊन मला हे सगळं का विचारतेस, तुला एवढा राग का आलेला आहे ते तरी सांग. मग डॅड मला सांगा, जर तुम्ही बँकेत गेला होता त्या मॅनेजरलाही तुम्ही सांगितले की माझं अकाउंट चालू करायला, मग अजून अकाउंट चालू का होत नाही आहे. अगं पण तुला अस्मिता म्हटलं आहे आम्ही की तुला इतकी पैशांची घाई असेल तर तू आम्हाला बोलू शकतेस की. मी बोललो आहे पर्सनली त्यांना तसं, पण अजूनही तुझं अकाउंट चालू झालं नाही, त्यात माझी काही चूक आहे, असं देखील आता प्रताप बोलत असतात. आणि प्रताप आता इकडे ओळखून गेलेले असतात की हे सगळं कांड सचिनने केलेलं आहे आणि तो फोटो व्हिडिओ जो काही अस्मिताकडे असतो त्यावरनं आता विचारलं जातं की मग सांग ना हे कसं काय झालं, म्हणजे मुळात मला एक गोष्ट चिडचिड माझ्यावर का करतेस आणि मुळात तुला हा फोटो दाखवला तरी कोणी, असं अस्मिताला बोलल्याबरोबर अस्मिताची आता बोलती बंद होते. कारण हे सगळं काही इथे असणाऱ्या या सचिनचे कारनामे होते आणि त्यामुळेच ती आता बोलत नव्हती. इकडे आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सायली अर्जुनला सांगत असते की आपण ना काहीतरी करायला हवं. म्हणजे आता बघा, पहिल्यांदा प्रियाचे लग्नाआधी अफेअर होते, तसे लग्नानंतर सुद्धा काहीतरी असू शकतात ना. अश्विन भाऊजींसमोर आपण तसंच काहीचं प्रकरण तिचा समोर आणायला हवं, त्यामुळे अश्विन भाऊजींच्या मनातून ती उतरेल. मग आपल्याला अश्विन भाऊजींना आपल्या बाजूने वळवता येईल, एवढं सोपं होईल असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे प्रिया आता नागराज आणि महिपतला भेटायला गेलेली असते आणि या आठवड्यात मी तुम्हाला सोडेन असंही ती म्हणत असते. पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल, ते म्हणजे सायली अर्जुनला कायमचं संपवायचं. आता हे असं म्हटल्यानंतर महिपत आणि नागराज पाहतच राहतात आणि ते प्रियाकडे बघत राहतात. तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.